तर जय भीम मित्रांनो, सुनील कांबळे या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मी आलो आज पिंपरी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी। तर वंचित बहुजन आघाडीचे माननीय राजेंद्र भाऊ साळवेस ते उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचा उपोषणाचा मुद्दा आहे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारकाचे भूमिपूजन 7 फेब्रुवारी 2025 रोजी झालेच पाहिजे, यासाठी बेमुदत धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। मित्रांनो, जय भीम। हे जे ठिकाण आहे माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्टॅच्यूचं, कुठलंच ठिकाण आहे? कुठे? जे बाबासाहेबांचे जे स्मारक आहे त्याच्या बाजूलाच एक जागा आहे आणि त्या जागेमध्ये त्यागमूर्ती माता रमाईचं एक भव्य दिव्य असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी या पिंपरी चिंचवड शहरातील शाहू फुले आंबेडकरवादी सर्वांची मागणी आहे। आणि त्या मागणीला धरून जवळजवळ आम्ही 2016 पासून सर्व पाठपुरावा करत आहोत, परंतु या प्रशासन या पाठपुराव्याला नजरअंदाज करत ही आज ही वेळ आलेली आहे। या स्मारकाचा जे लढा आहे तो या शहरातील सर्व सामाजिक संस्था असेल, कोणी काही पक्ष असतील किंवा ज्या समित्या तयार झाल्या या माध्यमातून पण आम्ही इथपर्यंत घेऊन आलो आहोत। आता शेवटचा लढा हा वंचित बहुजन आघाडीचा म्हणजे पहिल्या भारी बहुजन महासंघापासून आम्ही जी सुरुवात केली होती तो आता वंचित बहुजन आघाडीपर्यंत तो लढा आलेला आहे। मित्रांनो, आता हा लढा मला वाटतं ह्या 7 तारखेला पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते। मित्रांनो, हा आंदोलनाचा दिवस त्या ठिकाणी दाखवा 12वा दिवस आहे। आंदोलनाला आपण एकटेच बसलेला आहे। कोण आहेत सोबत? आपण हे आपले सर्व विजय ढवळे हे देखील बाबासाहेबांचे भीमसैनिक आहेत। मित्रांनो, हे जे प्रशासन सध्याचं आहे हे प्रशासन एका विचाराला मानणारं प्रशासन आहे, जे की RSS संघासोबत निगडीत असलेलं प्रशासन आहे। मित्रांनो, माता रमाबाई आंबेडकर यांच्या मूर्ती किंवा पुतळ्याचं जे काही भूमिपूजन झालेलं आहे ना, किती तारखेला झालेलं का नाही झालेलं अजून? तर मित्रांनो, हे सरकार याकडे लक्ष देत नाही। दिवस 12वा आहे, एकटेच बसले, यांची तब्येत थोडी खालवल्यासारखी दिसत आहे। मित्रांनो, या पुणे शहरातील जे कोणी जबाबदार प्रशासन असेल, ज्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, या शासनाने याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि भीमसैनिकाला न्याय देण्याचं काम करण्यात आलं पाहिजे। मित्रांनो, हे बाळासाहेब आंबेडकरांचे जे कोणी कार्यकर्ते असतात हे अतिशय सामान्य कार्यकर्ते, धनदागडे नसतात। त्यामुळे मित्रांनो, हा बाबासाहेबांना लोकशाही सारख्या पद्धतीने दिलेल्या आहे आंदोलनाचा यांनी हे केलेलं आहे। मित्रांनो, तर आपण विचारू की हा आंदोलन किती दिवस अजून तुम्ही चालू ठेवणार आहे? जोपर्यंत ते भूमिपूजन करत नाहीत तोपर्यंत हा लढा आपला चालूच राहील। आता सध्या हस्तांतर जी जागा राखीव जागा आहे ती जागा हस्तांतराचा प्रक्रिया सुरू आहे। ओके, परंतु लेखी स्वरूपात अजून आपल्याला आल्या नसल्यामुळे आपण ते थोडं थांबून आहोत। जेव्हा आपल्याला लेखी जागा हस्तांतर झाली आणि भूमिपूजन होणार आहे त्यावेळेस आम्ही माघार घेऊ। हे जी काय घटना आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावरती गेलेली आहे। सर्व जे आमचे जे पदाधिकारी आहेत, जे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असतील आमचे, त्यांच्यावरही कानावर घातलेले आहे, मी बाळासाहेबांच्याही कानावर घातलेले आहे आणि त्यानुसार हा लढा आमचा पुढे चालू राहील। तर माझ्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा तर आहेच मित्रांनो, पण वाटलं की हे कुणीतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर माझ्या या प्रशासनाला विनंती आहे की आपण नक्की आवर्जून ह्या मुद्द्याकडे लक्ष घालावे। जय भीम, जय भारत।